किंमत वाढीची, महागाईची. म्हणजेच एखाद्या वस्तूची किंमत ही जी वाढत असेल तर ती कशामुळे वाढते, त्याला काय कारण कारणीभूत आहेत? तर इथं दोन कारण ह्याला रिस्पॉन्सिबल आहेत. कुठले दोन कारण? एक म्हणजे मागणी, दुसरं म्हणजे पुरवठा. ठीक आहे, ह्याच्यावर मौद्रिक धोरण पण आधारित आहे बरं का, समजून घ्या नीट. आपण कशाची कारण बघतोय? महागाईचे. म्हणजेच एका वस्तूची किंमत जी वाढते ती मागणी आणि पुरवठ्यामुळे. बर, आता मागणीत वाढ झाल्यामुळे का घट झाल्यामुळे? बर, आणि पुरवठा? ठीक आहे, इथपर्यंत मान्य सगळ्यांना? मग आता आयोगाचा प्रश्न असा असतो, खालीलपैकी कुठला घटक हा मागणीच्या बाजूचा आहे? म्हणजेच अर्थव्यवस्थेत जी काही किंमत वाढ झाली आहे, महागाई निर्माण झाली आहे, तर ती मागणीच्या बाजूने झाली. तर मग खालीलपैकी कुठला घटक आहे? कुठला घटक हा पुरवठाजन्य चलनवाढीस कारणीभूत आहे? प्रश्न कळाले? म्हणजेच आता तुम्हाला हे कळालं की मागणी वाढल्यामुळे किंमत वाढते, पण मागणी वाढण्यासाठी असे कुठले घटक आहेत, हे म्हणजे मागणीच्या बाजूचे घटक. असे कुठले घटक आहेत की ज्याच्यामुळे काय कमी झाला? पुरवठा. आणि पुरवठा कमी झाल्यामुळे काय वाढली? म्हणजे ह्याला काय म्हणायचं? पुरवठ्या बाजूचे कारण किंवा घटक. क्लिअर? बर, हे भरपूर आहेत, हे पण भरपूर आहेत. मी जर तुम्हाला फक्त एकच विचारलं की कन्क्लुजन, ह्याला एक घटक कारणीभूत आहे, ह्याला एक घटक कारणीभूत आहे, काय सांगाल? सरळ सरळ इथं एक घटक कारणीभूत आहे, तो म्हणजे चलन पुरवठा पैसा. अर्थव्यवस्थेत लोकांकडे चलन पुरवठा पैशाचं प्रमाण वाढलं की काय वाढते आणि काय होते? क्लिअर? इकडे सांगा. उत्पादन. सरळ सरळ ह्याला एक फॅक्टर महत्वाचा आहे, प्रोडक्शन. जर वस्तू व सेवांचं उत्पादनच कमी झालं, ह्याचा अर्थ अर्थव्यवस्थेत पुरवठा ऑब्विसली, म्हणजेच हा सप्लाय कशावर डिपेंड आहे? म्हणजे तिथं पुरवठा किंवा उत्पादन एकच गृहीत धरा, हे कमी झालं की काय होतं? आता मी ते काल समीकरण सांगितलं, कळालं का तुम्हाला? मागणीचं किमतीचं, पुरवठ्याचं किमतीचं. पुरवठा कमी झाला की किंमत, मागणी वाढली की किंमत. आलं का लक्षात कालचं? ठीक आहे, आता हे सगळं इथं जे कारण आहेत ना, पटापट लक्षात घ्या. आता